सदवंदियाणं तिहुवणहितमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचस्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 49 बघत होतो. त्याची अमृतचंद्राचार्यांची टीका झाली होती. जयसेनाचार्यांची टीका आहे. शास्त्र असेल तर शास्त्र घेऊन बसा. जयसेनाचार्यांचा नंबर 55 आहे. काय चाललं होतं प्रकरण की ज्ञान आणि ज्ञानी हे कुठल्या तरी समवायाने जोडलेत आणि मग त्याचं कार्य झालं असं होत नाही. त्यासाठी इथं जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये उत्थानिका काय सांगतात अथ ज्ञान ज्ञानिनो अत्यंत भेदे सती समवाय संबंधेनापि एकत्वं कर्तुं न आयाति इति प्रतिपादयति. काय सांगायला लागले? जयसेनाचार्यांची लँग्वेज एकदम सोपी असते, म्हणजे वाचलं तरी पण समजेल असं. त्यामुळे मी तसं वाचते तुम्हाला समजण्यासारखं. अथ ज्ञान ज्ञानिनो अत्यंत भेदे सती, म्हणजे नंतर ज्ञान आणि ज्ञानीमध्ये अत्यंत भेद असताना समवाय संबंधाने सुद्धा एकत्व करणं शक्य होत नाही असं प्रतिपादन करतात. काय म्हणले? ज्ञान आणि ज्ञानीमध्ये अत्यंत भेद असताना समवाय संबंधाने सुद्धा, म्हणजे एखाद्या समवाय नावाच्या पदार्थाने ज्ञान आणि ज्ञानी एकत्र येतात आणि त्यांचं एकत्व होतं असं म्हणणं सुद्धा शक्य नाही. एकत्व करणं शक्य होत नाही असं प्रतिपादन करतात. नहिसो समवायादो अथंतरिदो दुणाणदो नाणी अण्णानित्यवयम् होती. काय सांगतात? नहिसो समवायादो नाणदो अथंतरिदो नाणी समवायादो न, ज्ञानापासून भिन्न असणारा भिन्न पदार्थ रूप आत्मा ज्ञानाच्या समवाय संबंधाने ज्ञानी होत नाही. ज्ञान वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे आणि तिथं काहीतरी समवाय संबंध झालाय आणि मग तो आत्मा ज्ञानी झालाय असं होत नाही. अण्णानित्य वयणम, अज्ञानी आहे आत्मा, अज्ञानी आहे एवढं नुसतं वचन सांगितलं तरी सुद्धा सांगितलं काय? त्याच्यातून सुद्धा ज्ञानी याच भावाची सिद्धी होते. कसं? कारण अज्ञानी असं म्हणतो त्यावेळेस ते अज्ञान सुद्धा त्यांनी मानलंय की बाहेरून येऊन जोडलं जातं असा पण त्यांना प्रश्न केला होता. त्यांनी तेच घेणार अजून इथं खुलासा जयसेनाचार्य. अज्ञानी जरी म्हणला तरी सुद्धा ज्ञानीची सिद्धी तिथं होतेच, कारण अज्ञान ही पर्याय आहे ज्ञानाची. आणि मग तुम्ही अज्ञानी जरी म्हणला तरी सुद्धा तिथं समवाय संबंधाची सिद्धी होत नाही. तिथं ज्ञान आणि आत्म्याच्या एकत्वालाच ते सिद्ध करतं. तर वाचते ज्ञान से भिन्न पदार्थ रूप आत्मा ज्ञान के समवाय संबंध से ज्ञानी हो जाता है, ऐसा मानना वास्तव में ठीक नहीं है, क्योंकि अज्ञानी यह शब्द तो गुण गुणी के एकत्व को सिद्ध करता है. अज्ञानी असा शब्द जो आहे तो गुण आणि गुणीला, द्रव्य आणि गुणाला म्हणा किंवा आत्मा आणि ज्ञानाला एकत्व आहे हे सिद्ध करतं. भिन्न भिन्न आहेत आणि समवायाने जोडला असं काही सिद्धी होत नाही. सहजीव करता. सोनी आहे का पुस्तक? वाचताय का? सहजीव नाही हो, मी मम्मीच्या ह्यांना दूध दिये त्यामुळे नाही घेतलं. सहजीव करता, तो जीव करता आहे म्हणजे जीव. ज्ञानी न भवती ही स्फुटम, ज्ञानी होत नाही खरोखर स्पष्ट रीतीने. कस्मात सकाशात समवाय संबंधात,
कशामुळे ज्ञानी होत नाही? समवाय संबंधाने जीव ज्ञानी होत नाही. असं मागच्या सगळ्या शब्दांवरून अर्थ लावून घ्यायचं एकच वाक्याचा. समवाय संबंधाने जीव ज्ञानी होत नाही. कथम भूतः सन, कशा प्रकारचा असताना? अर्थांतरितः तू एकांतेन भिन्नः, अन्य अर्थ असणारा एकांताने जो भिन्न आहे असा जीव ज्ञानाच्या समवायाने ज्ञानी होत नाही. आता ते कोणाच्या समवायाने पुढं सांगायला लागले. कस्मात सकाशात ज्ञानात, ज्ञानापासून भिन्न असणारा जीव त्याच्याशी समवायाने ज्ञानी होत नाही. अज्ञानीच इति वचनम गुणगुणिनोः एकत्व प्रसाधकम भवति इति. आणि अज्ञानी असं वचन गुणगुणीच्या एकत्वाला प्रसाधक आहे, म्हणजे एकत्वाचं सिद्धी करणारं आहे. काय कळलं? अज्ञानी जेव्हा म्हणतो ना नुसतं अज्ञानी, आता आपण त्यांना सांगतोय की ज्ञान आणि ज्ञानीमध्ये भेद नाही आहे. मग ज्ञानी कसं म्हणतो आपण जीवाला? ज्ञानी म्हणजे जीव म्हणा, द्रव्य म्हणा. तर जो आत्मा आहे तो ज्ञानी आहे असं कधी म्हणणार? तर ते शंकाकार म्हणतोय की ज्ञान येऊन जोडलं जातं आणि मग ज्ञानी होतो आत्मा. मग सिद्ध कसं करायचं आपण त्यांना? असं नाही आहे म्हणून. मग त्यांच्याच भाषेत आपण विचारतोय त्यांना. हे सगळं आम्ही काल त्याच्यासाठी घेतलं होतं की जर समवाय संबंध होण्यापूर्वी आत्मा ज्ञानी होता का अज्ञानी होता? म्हणजे आता हेच घेणार आहे, त्याच्यात वाचते एकदा, म्हणजे तेच एक प्रकरण. तर ज्ञानापासून भिन्न असणारा आत्मा समवाय संबंधाने ज्ञानी होत नाही असं सांगितलं होतं. तर उलटं ते अज्ञानी म्हणलं तरी सुद्धा गुणगुणीच्या एकत्वालाच सिद्ध करतं. तद्यथा ज्ञान समवायात पूर्वम, काल दाखवलेलं ना बोर्डवरचं, सगळं लक्षात आहे का सगळ्यांच्या? बघा पाहिजे कळतं. हे जे वाचणार आहे हे सगळं त्याचाच खुलासा म्हणून दाखवलंय. दिसतंय? तद्यथा ज्ञान समवायात पूर्वम, ज्ञानाचा समवाय होण्याच्या पूर्वी जीव ज्ञानी किंवा अज्ञानी इति विकल्पद्वयम अवतरती. जीव ज्ञानी आहे का अज्ञानी आहे असे दोन विकल्प उत्पन्न होतात. तत्र यदि ज्ञानी तदा ज्ञान समवायः व्यर्थः. काय म्हणलं? तेथे जर तो ज्ञानीच आहे, ज्ञानाचा समवाय होण्यापूर्वी ज्ञानी आहे, तर मग समवाय करायची काय गरज आहे? समवाय व्यर्थ झाला. यतः ज्ञानित्वम पूर्वमेव तिष्ठती. ज्या कारणाने की ज्ञानित्व पहिल्यापासूनच आहे, मग परत येऊन ज्ञान जोडलं जाते सांगायची काय आवश्यकता आहे? त्यामुळं त्या समवायाचा व्यर्थपणा सिद्ध होईल. अथवा जर तो अज्ञानी, म्हणजे समवायाच्या पूर्वी तो अज्ञानी आहे मग ज्ञानी होतो असं जर म्हटलं तर तत्र अपि विकल्पद्वयम, तेथे सुद्धा दोन विकल्प होतात. किम अज्ञान गुण समवायात अज्ञानी किम स्वभावेन वा. अज्ञानाच्या समवायाने आत्मा अज्ञानी झालाय का स्वभावानेच आहे, म्हणजे एकत्व आहे म्हणूनच तो अज्ञानी आहे, स्वभावानेच अज्ञानी आहे का? असं आपण दोन विकल्प काढले. सांगा परत एकदा काय कळलं? ज्ञानाचा समवाय होण्यापूर्वी ज्ञानाच्या समवायाची गरजच नाही, व्यर्थ होईल. आणि ज्ञानाच्या समवायापूर्वी जर तो अज्ञानी होता आत्मा तर अज्ञानाच्या समवायाने आत्मा अज्ञानी आहे की स्वभावानेच अज्ञानी आहे? म्हणजे तर पुढं सांगतायत, न तावत अज्ञान गुण समवायात अज्ञानिनः जीवस्य अज्ञान गुण समवायः वृथा. परत इथं जे उत्तर दिलं होतं ना तेच आलं. अज्ञानाच्या समवायाने आत्मा अज्ञानी होतो म्हणलं तर त्याच्यापूर्वी अज्ञानाचा समवाय होऊन अज्ञानी होतो असं म्हणलं तर मग आता ह्या अज्ञानाचा समवाय होण्यापूर्वी हा आत्मा कसा आहे? ज्ञानी आहे का अज्ञानी आहे? कसं? नाही, ह्याच्यासाठी तर आपण खुलासा करतोय. हा झाला कसा अज्ञानी? याच्या समवायाने अज्ञानी झाला असं त्यांनी उत्तर दिलंय. मग आपण त्यांना विचारतोय हा समवाय होण्यापूर्वी आत्मा कसा होता परत?
परत तिथं दोन विकल्प दिले, अज्ञानी आहे का अज्ञानी आहे त्याच्यापूर्वी. मग ज्ञानी आहे म्हटलं तर नाही, अजून ज्ञानीची सिद्धी नाही केली. अज्ञानी आहे म्हटलं तर समवाय व्यर्थ होईल. परत इथं अज्ञानाच्या समवायाने अज्ञानीच होतोय. काय गरज आहे मग अज्ञानाला जोडायची, कारण तो स्वभावतःच अज्ञान, म्हणजे तिथं अज्ञान आहेच पूर्वीपासूनच. मग परत येऊन जोडून त्याला अज्ञानी करण्याची आवश्यकता नाही आहे, म्हणून समवाय व्यर्थ होईल. सगळं काल तुम्ही ऐकलंय, फक्त एक रिवाईज परत एकदा यायला म्हणून तेच की मग म्हणून तर शंका केली त्यांना. हा अज्ञानी होता तर तो कसा अज्ञानी होता, अज्ञानाच्या समवायाने होता का एकत्वाने होता. मग त्यांनी म्हटलं की अज्ञानाच्या समवायाने. हां, हा अज्ञानी झाला कसा, हे ज्ञान होण्याच्या पूर्वी अज्ञानी होता म्हणताय, मग हा अज्ञानी झाला कसा. तुम्ही अज्ञान जोडून त्याला अज्ञानी म्हणताय का. मग आपण त्यांना विचारतोय परत, हे जोडायच्या पूर्वी हा कसा होता, ज्ञानी होता का अज्ञानी होता. मग जर इथं अज्ञानीच होता तर ह्याला जोडायची काय गरज आहे, म्हणून समवाय व्यर्थ झाला. आणि मग आता पुढं सांगतात, पुढं हां कुठं गेलं, हां, न तावत अज्ञान गुण समवायात अज्ञानिनः जीवस्य अज्ञान गुण समवायः वृथा येन कारणेन अज्ञानित्वम पूर्वमेव तिष्ठती. ज्या कारणाने की अज्ञानीपणा पूर्वीपासून आहेच त्याच्यामध्ये, मग परत जोडायची काय गरज आहे त्याला, असं त्यांना खुलासा करतोय आपण. अथवा स्वभावेन अज्ञानित्वम तथा एव ज्ञानित्वमपि स्वभावेन एव गुणत्वात्. जर तो अज्ञानी स्वभावानेच आहे म्हणला तर ह्याच उत्तराने, ह्याच हेतूने आम्ही ज्ञानी पण म्हणतोय त्याला. मग ज्ञानाचं सुद्धा एकत्व माना तुम्ही, कारण अज्ञान हा भिन्न पदार्थ मानत नाही आहे तुम्ही, मग ज्ञान का भिन्न मानताय. जसं अज्ञानाचं एकत्व आहे जीवाशी, तसंच ज्ञानाचं पण एकत्व माना, असं आपण त्यांच्याच हेतूवरून त्यांना सिद्ध करून दाखवतोय. ज्ञानत्व सुद्धा स्वभावानेच आहे, गुण असल्यामुळे. त्यांनी हा गुण वेगळा मानलाय ना, द्रव्यापासून गुण भिन्न असतो असं मानून त्याचं भिन्न द्रव्यत्व सिद्ध करायला. मग तसंच अज्ञान सुद्धा भिन्न द्रव्य आहे तुमच्या मताप्रमाणे. मग ते जर एकत्व रूप आहे म्हणता तर ज्ञान म्हणायला काय हरकत आहे. त्यामुळं ज्ञान सुद्धा जीवाशी एक रूप आहे हे सिद्ध केलं त्याच्यातून. त्याला उदाहरण छान दिलं, त्याच्यावरनं कळेल अजून तुम्हाला. काय कळलं का, कोणाला काही शंका असली तर विचारा. 2-3 दिवस हेच प्रकरण चाललंय, कोणाला काय अडलंय का. कोण कोण वैशेषिक आहेत माझ्यासमोर. अज्ञानी आहात का ज्ञानी आहात, काल विचारलं होतं प्रश्न. तर सांगतायत पुढं, आता उदाहरण सांगतायत. अत्र यथा, छान आहे उदाहरण समजण्यासाठी, एकदम सोपं सांगितलं त्यांनी. मी हळू असे तुम्हाला कळेल. अत्र यथा मेघपटल आवृत्ते दिनकरे, दिनकर म्हणजे सूर्य, मेघपटल आवृत्ते दिनकरे पूर्वम एव प्रकाश तिष्ठती. कळलं काय. येथे यथा म्हणजे ज्याप्रमाणे मेघपटलाने आवृत्त असलेल्या दिनकर, सूर्य पूर्वीच प्रकाशमान आहे. दिनकरामध्ये पूर्वीच प्रकाश आहे, राहतो. पश्चात मेघपटल विघटन अनुसारेण, हे मेघपटलाने आवृत्त होता हा सूर्य, ह्याच्यामध्ये पूर्वीपासून प्रकाश होता आहे. आणि मग त्याच्यावर हे मेघपटलाचं आवरण आल्यामुळं तुम्हाला दिसत नाही ना, काय म्हणायचं, सूर्यप्रकाशाची मंदता दिसते. तर काय बोलायचंय का. हॅलो, कोण आहे. आवाज म्यूट राहू दे, तुमचा मागचा आवाज येतो. जया शहा कोण आहे. माझा आवाज येतोय ना तुम्हाला. तुमचा आवाज म्यूट ठेवा, हां, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. काय विचारायचं असेल तर विचारा. तर काय सांगत होते, ज्याप्रमाणे मेघपटलाने आवृत्त असलेला दिनकर पूर्वीपासूनच प्रकाशमान आहे. पश्चात पटल विघटन अनुसारेण, पटलाचं विघटन झाल्याच्या अनुसार तो प्रगट झाला असं म्हणतो आपण. जसं ढग निघून गेल्यावर तो सूर्य उदित झाला, प्रकाशमान झाला असं तुम्ही म्हणता.
त्याप्रमाणे जीवामध्ये निश्चयनयाने क्रमकरण व्यवधानरहितम त्रैलोक्य उदर विवरवर्ती समस्त वस्तुगत अनंत धर्म प्रकाशकम अखंड प्रतिभासमयम केवल ज्ञानम पूर्वमेव तिष्ठती. जसं सूर्य आहे तसं सांगितलं, तो जसं प्रकाशमान आहे स्वभावतः, तसंच केवल ज्ञान रूपी सूर्य किंवा काय म्हणायचं अखंड प्रतिभासमय तेज आहे जीवाचं, ते पण पूर्वीपासून आहेच. मग त्यासाठी विशेषण कसं दिलंय? उसी प्रकार जीव में निश्चय से क्रम करण व्यवधान रहित त्रैलोक्य उदरवर्ती विवरवर्ती म्हणजे 3 लोकाच्या उदरामध्ये राहणारं असं म्हणजे 3 लोक ज्याच्या उदरात राहतंय असं ते केवल ज्ञान. त्रैलोक्य उदर विवरवर्ती ज्याच्या पोटामध्ये पोटरूपी खळग्यामध्ये 3 लोक राहते असं समस्त वस्तुगत अनंत धर्माला प्रकाशक असं ते अखंड प्रतिभासमय केवल ज्ञान शक्तिरूपाने पूर्वीच आहे जीवामध्ये. म्हणजे निश्चयाने सगळे जीव केवल ज्ञानी आहेत हे सिद्ध करून दाखवलं पहिला. शक्तिरूपाने का असेना केवल ज्ञान आत्ता आपल्यामध्ये आहे. मग ते जसं सूर्य म्हणलं ना, ज्याच्यावरती आवरण आहे त्यामुळं तिथं त्याचा प्रकाश मंद दिसतो, कमी झालेला दिसतो, पण तरी तो आहे प्रकाशमान जसंच्या तसा स्वभावाने. तसं सांगितलं हे केवल ज्ञान जसं भगवंतांमध्ये प्रगट आहे तसंच त्याच क्वालिटीचं त्याच टाईपचं आपल्यामध्ये पण आहे. फक्त आत्ता ते आवृत्त आहे म्हणून दिसत नाही, कमी जाणवतंय किंवा आपल्याला कमी समजतंय म्हणतो, क्षयक्षम कमी आहे वगैरे म्हणतो आपण, पण आतमध्ये काय म्हणायचं एक प्रज्वलित अग्नी आहे त्याची केवल ज्ञानाची जी धगधग म्हणतो ना, तसं ते पूर्ण स्वभावानेच आहे केवल ज्ञान जीवामध्ये. क्रमकरण व्यवधान रहितम म्हणजे इंद्रियाने करण म्हणजे इंद्रियाने जाणत असताना क्रमाने जाणतो आणि व्यवधान म्हणजे अडथळ्याने जाणतो. मग त्याने रहित असं स्वभाव आहे केवल ज्ञान जीवाचं निश्चयाने. किंतु व्यवहारनेन अनादि कर्म आवृत्त सन न ज्ञायते. काय कळलं? परंतु व्यवहारनयाने अनादीपासून कर्माने आवृत्त असताना त्याला जाणत नाही. काय कळलं सांग सोनी? सोनल सांगा काय कळलं? केवल ज्ञान आपल्यामध्ये लब्धी रूपाने पहिल्यापासूनच आहे, पण कर्म पण अनादीपासून आपल्या जवळ असल्यामुळं आपल्याला ते जाणवत नाही किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे कर्माने आवृत्त असताना तो जाणला जात नाही. स्वभाव म्हणजे स्वभाव तर आहेच पण तो व्यक्त नाही आहे असं म्हणायचं आहे. तर शक्तिरूपाने आता आपल्यामध्ये पण तसा स्वभाव विद्यमान आहे. पश्चात कर्मपटल विघटनानुसारेण प्रगटम भवती. जसं त्या मेघावरचं आवरण दूर झालं हळूहळू की सूर्य जसाच्या तसा तेजस्वी दिसू लागतो, परत प्रगट होतो, तसं कर्मपटलाचं आवरण दूर व्हायला लागलं की तो आत्मा तो केवल ज्ञान स्वभाव प्रगट होतो. नच जीवात बहिर्भूतम ज्ञानम किमपि इति पश्चात समवाय संबंध बलेन जीवे संबद्धम न भवती इति भावार्थः. काय कळलं? मग जसं तो जीव त्या कर्मपटलाच्या दूर होण्याने प्रगट होतो असं म्हणतो, तो केवल ज्ञान स्वभाव जीवाचा. पण असं नाही झालं की केवल ज्ञान ज्याला उत्पन्न झालं त्याला बाहेरून येऊन केवल ज्ञान झालं, कारण केवल ज्ञान हा पण स्वभाव आहे जीवाचा. म्हणून सांगितलं की जीवापासून बहिर्भूत कुठलंही ज्ञान असं काही द्रव्य नाही जे की जीवाला जोडून ते केवल ज्ञानी करेल जीवाला. त्यामुळे तुम्ही जीवाला स्वभावतःच केवल ज्ञानी माना. कोणाच्या जीवाला? केवली भगवंतांच्या. कोणाच्या?
सगळ्याच्या आपल्या प्रत्येकाच्या जीवाला केवल ज्ञानी माना जाणा तर केवल ज्ञान प्रगट होणार आहे. त्यांनी मानल्यावर आणि जाणल्यावर मग प्रगट होणार आहे का त्यांना? ते तर प्रगट झालेले आहेत आत्ता पर्यायामध्ये. पण तिथं सांगितलं कधी प्रगट झालाय तो स्वभाव, जेव्हा आत्ता संसारी दशेमध्ये त्यांनी त्याला विषय करून जाणलंय, अशी शक्ती माझ्यामध्ये आहे याची भाववासना केली आहे, त्याची अनुभूती घेतली आहे, तर तो पर्यायात व्यक्त झाला आणि तशी दशा प्रगट झाली आहे. मग तसं सांगितलं आपल्यामध्ये सुद्धा एक कॉन्फिडन्स येण्यासाठी सांगतायत की तुम्ही सुद्धा बाहेरून ज्ञान जोडून ज्ञानी झालेले नाही आहेत. तर तेच इथं काय घेतलं वाक्य, जीवाहून बहिर्भूत कुठलंही ज्ञान असं द्रव्य नाही. जीव से बाहर ज्ञान कुछ भी नहीं रहता है और न समवाय संबंध से ही ज्ञान बाद में जीव से संबद्ध हो जाता है. यह गाथा का भावार्थ है. कळलं म्हणा. कळलं म्हणा. कळलं ना. चला. तर नंतर समवाय संबंधाने जीवामध्ये ज्ञान येऊन बद्ध होतं असं नाही. एवढी मान्यता तोडण्यासाठी एवढं सगळं सांगतायत की जीवामध्ये ज्ञान पूर्वीपासून आहे, नंतर येऊन तो जीव ज्ञानी होतं असं नाही. ह्याच्यावरून काय बोध आपल्याला, काय फायदा समजून, काल काय सांगितलं होतं फायदा, जीवनात उपयोग. आगमार्थ काय सांगितले होते काल बघायला, सिद्धांत सांगितले होते ना बघायला काय काय. समयसारच्या काल मी 131 म्हणले चुकून, 130-131, तर 120 गाथेच्या टीकेमध्ये आलेलं आहे ते. समयसारच्या 120 गाथेच्या टीकेमध्ये की जर जीव आणि ज्ञान हे वेगवेगळे असतील, ज्ञान ही वेगळं गुण आहे, जीव हे वेगळं पदार्थ आहे असं जर तुम्ही मानत असाल आणि नंतर येऊन तो गुण द्रव्याला जोडून ते द्रव्य ज्ञानी करतं असं जर तुम्ही म्हणत असाल, तर या मान्यतेचं खंडन म्हणून 2 सिद्धांत सांगितले की न ही स्वतः सती शक्तीही कर्तुम अन्येन पार्यते. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये जी शक्तीच नाही ती अन्याच्या द्वारेही प्राप्त होऊ शकत नाही. जर या जीवामध्ये ज्ञान शक्तीच नाही तर असं कोणी ज्ञान येऊन जोडलं आणि मग जीव ज्ञानी झाला असं होत नाही. मग असंच तुम्ही जीवाला स्पर्श सगंध वर्णमाला पण करा, मग तसं पण करू शकत नाही. अवगाहन हेतुत्ववाला करा, वर्तना हेतुत्ववाला करा, असं आपण करू शकत नाही. कारण दुसऱ्या द्रव्याने दुसऱ्या द्रव्याचं परिणमन होऊ शकत नाही. गुण हे त्यांनी भिन्न द्रव्य मानले किंवा भिन्न वस्तू मानली आहे. त्यामुळं ज्याच्यात जी शक्ती नाही ती पराचं तसं परिणमन करू शकत नाही किंवा पराच्या संबंधाने तसं परिणमित होऊ शकत नाही. मग मी सुद्धा सांगितलं अज्ञान रूप परिणमन चालू आहे तुमचं. कोणामुळं चालू आहे? आता क्षयक्षम रूप परिणमन म्हणा कर्मामुळं चालू आहे. क्षयक्षम दशा का आहे, छद्मस्त दशा का आहे तुमची आता? रोहिणी काकी सांगा. वन वे ट्रॅफिक नको, दोन्हीकडनं असेल ना तर तुम्हाला काय कळतंय हे मला कळतंय. बोला. परत एकदा प्रश्न सांगा. काय म्हणतो ते प्रश्न? समाज मीच विसरले की काय प्रश्न सांगितलं ते. हो, कोण कोण ऐकायला कळेल मला. हां, मग जर कर्मामुळे आपण क्षयक्षम ज्ञानी नाही तर मग कशामुळे आहे? एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काय करत नाही ना. मग तुमच्याकडे आता कर्मांचं आवरण आहे म्हणून तुम्ही क्षयक्षम ज्ञानी आहात, अल्पज्ञानी आहात असं म्हणा. म्हणजे कर्माने तुम्हाला अज्ञानी केलं, बरोबर आहे काय चुकीचं? चुकीचं म्हणावं लागेल. कर्म कसं अज्ञानी करेल? का सिद्ध करू? आपले भावच आहेत ना. कसं? आता इथं सांगतात म्हणजे केवळ आपल्या ज्ञान भावामुळे- स्वभाव आहे म्हणून, आणि मग केवळ ज्ञान स्वभाव असल्यावर कसं आपण अज्ञानी आहे? कर्म आहेत म्हणून अज्ञानी आहे. म्हणजे कर्माने अज्ञानी बनवलं. खोडावा. निमित्त आहे ना कर्म.
निमित्त म्हणावं लागेल. कर्माने अज्ञानी बनवलं निमित्त आहे. हा. आपलं उपादान जागृत असेल तर कर्म काही करू शकणार नाही. म्हणजे आपली तशी उपादानगत योग्यता आहे की आपण आता हा. अल्पज्ञानी दशेमध्ये आहे. का? कारण आपण स्वभावाला विषय करत नाही. ज्याला विषय करून जाणतो ते परद्रव्य आहे, जड आहेत, अज्ञानी आहेत, आपल्यासाठी प्रयोजनभूत नाहीत. भलेही तुम्ही केवलींना विषय करून जाणताय आत्ता समजा, तरी सुद्धा तुम्ही केवलज्ञानी होऊ शकत नाही. का? नाही, आपली उपागत आता योग्यता नाहीये ना ती. नाही नाही, परद्रव्य आहे ना. केवल ज्ञानी आत्मा भलेही भगवान आहे तरी सुद्धा ते परद्रव्य आहेत. त्यांच्या ध्यानाने, त्यांच्या चिंतनाने आपल्याला तशी दशा प्रगट होती. हा व्यवहार आहे म्हणणं. पण आपल्याला केवल ज्ञान कधी प्रगट होणार आहे? म्हणतो ना आपण, 2 घडी का संसार. जोपर्यंत अंतर्मुहूर्त काय म्हणायचं, मुहूर्त, एक मुहूर्तपर्यंत स्वभावात राहत नाही तोपर्यंत केवल ज्ञान प्रगट होत नाही. मग ते जेव्हा होणार आहे प्रगट, त्यावेळेस केवलींच्या लक्षाने होणार नाहीये, तर केवल ज्ञानी स्वभावाच्या लक्षाने होणार आहे केवल ज्ञान प्रगट. त्यामुळे तिथं बहिरंगात आपल्याला केवली बनवणारे ते पण नाही आहेत भगवान. जर बनवणारे असते तर सगळे केवल ज्ञानी झाले असते. कशाला कोण संसारात राहिलं असतं? कारण केवल ज्ञानी समताभावी आहेत. कोणाला घरात दुःखात ठेवलेच नसते. मग ते डुक्कर असू दे, मांजर असू दे, नारकी असू दे, क्षुद्र जीव असू देत, सगळ्यांना तिथं सिद्धालयातच. सगळं खालचं 3 लोक रिकामच असतं. मग कोण 3 लोकांमध्ये राहिलेच नसते, सगळे सिद्धशिलेवरच. पॉप्युलेशन एक्सप्लोजन. म्हणजे तिथं कोणाबद्दलही गैरभाव नाही आहेत, वैरभाव काय म्हणायचं, भेदभाव नाही आहेत केवल ज्ञानींना. आणि मग त्यामुळे तिथं ते सगळ्यांनाच केवली बनवले असते, सगळ्यांना सुखी बनवले असते. पण तसं करू शकत नाहीत. परवा आपण ऐकल्यासारखं आदिनाथांच्या जीवानी मारीचीच्या जीवाला तर कुठं सुधारू शकले किंवा त्या भवात मोक्षाला घेऊन जायला पाहिजे होतं. मग त्यांच्या निमित्तात इतकं सगळं प्रस्त वाढणार आहे म्हणल्यावर सगळं जाणलं होतं केवलींनी. उलट मिथ्या प्रचार होऊ नये म्हणून त्याला लवकर पहिला मोक्षाला पाठवायला पाहिजे होतं. मग माझ्या आधी तूच जा, कारण तू मलिनता पसरवणार आहेस किंवा सगळं असं अधर्माचा प्रचार प्रसार करणार आहेस, तर तू इथं राहू नको, तूच पहिला जा म्हणून पाठवलं असतं आदिनाथांनी. पण तिथं त्या जीवाचं मी काय करू शकत नाही आणि करण्याचे विकल्पच नव्हते तिथं भगवंतांना. त्यामुळं ते स्वतः सुखी झाले आणि स्वतः केवल ज्ञानी बनले. मग म्हणून असं म्हणलं की नाही स्वतः असती शक्ती ही कर्तुम अन्येन पार्यते. एवढे 2 सिद्धांत वाक्य ठोस करून घ्यायचे आपल्यासाठी, कारण एवढ्यावरच सगळा न्याय आणि सिद्धांत काय म्हणायचं अध्यात्म अवलंबून आहे. जी शक्ती माझ्यामध्ये नाही ती अन्याच्या द्वारे सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून जेवणखाण केल्याने मला शक्ती येते, काहीतरी औषधं खाल्ल्याने शक्ती येते, माझा रोग दूर होतो, हे सगळं आपलं मान्यता आहेत. त्या मान्यतेने तुम्ही निरोगी होताय. आज मी गोळीच घेतली नाही म्हणलं की बीपीवाल्या पेशंटला काय होतं सांगा? असं तो इतर वेळेस विसरला असेल ना तरी पण नॉर्मल असणार. पण जेव्हा हे आठवणार की मी आज गोळीच घेतली नाही, मग दिवसभर सांगितलं त्या टेन्शनमध्ये गोळ्या संपलेत आणि आज आणलेच नाही आहेत, टेन्शननी बीपी जास्त वाढतं. ते गोळी न घेतल्याने नव्हे. मग असं आपण अधीन व्हायला लागलोय ना पराच्या, की परामुळं मला शांती आहे, शांती आहे, सुख आहे, निरोगीपण आहे, सगळं परावर ढकलतोय. त्यामुळं परामुळं मला काही नाही ह्याचं विश्वास जागृत करा, एवढं ह्या गाथेतून सांगायचं आहे. आणि दुसरं वाक्य काय होतं? सिद्धांत वाक्य, न ही वस्तू शक्तयः परम अपेक्षन्ते. म्हणजे वस्तूची शक्ती पराची अपेक्षा करत नाही. माझ्यात जर ज्ञानशक्ती आहे तर मला कुठल्या जगात वस्तूची गरज नाही की मला ज्ञान व्हायला पाहिजे. मग त्या वस्तूची शक्ती पराची अपेक्षा करत नाही. जेव्हा माझी योग्यता तशी प्रगट होईल त्याच समयाला मला सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल, सम्यक ज्ञानाची प्राप्ती होईल, केवल ज्ञानाची प्राप्ती होईल. माझ्या योग्यतेने होणार आहे ते. बहिरंगात कोणाच्या जोडल्याने तोडल्याने होणार नाही. त्यामुळं म्हणलं एवढंच वाक्य काय, वस्तूची शक्ती पराची अपेक्षा करत नाही. मग मी सुद्धा पराच्या अधीन नाही, मी स्वाधीन आहे. येथे आत्म्याला अज्ञानी किंवा ज्ञानरहित सिद्ध करायचे नाही.
उलट ज्ञानाशी आत्म्याचे एकत्व दाखवायचे आहे. स्वभाव तर कृत्रिम अनादि निधन असतो, म्हणून आत्मा व ज्ञान हे गुणगुणी रूप संबंधवाले एकत्व रूप आहेत, भिन्न भिन्न नाहीत. एवढं ह्याच्यातून सिद्ध करून दाखवलं. गाथेमध्ये अज्ञानी हा शब्द वापरलाय ते ज्ञानाच्या विभाव परिणमन अपेक्षेने वापरलाय. म्हणजेच जेव्हा आपण अज्ञानी म्हणतो जीवाला, कुठल्या अपेक्षेने म्हणता सांगा? ज्ञानाने शून्य आहे म्हणून अज्ञानी आहे, का पूर्ण ज्ञानी नाही म्हणून अज्ञानी आहे? पूर्ण ज्ञानी नाही. हा, म्हणजे आपण अपेक्षा लावतोय तिथं की कथनचित ज्ञान आहे त्याच्यामध्ये, नाहीतर मग जड होऊन जाईल जर अज्ञानी म्हणताना ज्ञान शून्य असेल तर. काय दोन वर्ड्स वापरले होते याच्यासाठी आपण? कसल्या प्रकारचं निषेध म्हणायचा याला? प्रतिषेध. हा, आणि दुसरं प्रसज्ज. प्रसज्ज म्हणजे सर्वथा निषेध. ज्ञान सर्वथा नसणं ह्याला म्हणायचं प्रसज्ज प्रतिषेध, आणि कथनचित ज्ञान नसणं ह्याला म्हणायचं पर्युदास प्रतिषेध. मग त्यासाठी आपण काय सिद्ध करून दाखवलं होतं की निगोदी जीव हे अज्ञानी असतात. कुठला प्रतिषेध आहे सांगा? आई सांग, काय कळलं? पर्युदास म्हणजे काय? कथनचित विरोध, आणि प्रसज्ज म्हणजे सर्वथा विरोध. मोनिका सांगा. जेव्हा आपण त्या निगोदी जीवांना, सूक्ष्म जीवांना अज्ञानी म्हणतोय, अल्पज्ञानी म्हणतोय, त्यावेळेस कुठला निषेध झाला? ते प्रसज्ज काय शब्द सांगितला तो? ओ, प्रसज्ज म्हणजे सर्वथा ज्ञान रहित होईल. मग निगोदी जीव सर्वथा ज्ञान रहित झाले तर जड म्हणावं लागेल. म्हटलं तर मग तसं म्हटलं तर मग दुसरं म्हणा. नाही, अज्ञानी म्हटलं तर हा दोष येईल ना, असं म्हणते. मग कुठला आहे तेच तर विचारतीये ना. प्रसज्ज रूप आहे का पर्युदास रूप आहे? आहे पर्युदास रूप, पण जर जसं म्हटलं पूर्णतः अज्ञानी तर प्रसज्ज असं येईल असं म्हणते. हा, मग म्हणून सांगितलं की सर्वथा ज्ञान रहित नाही. बसा की 5 मिनिटं. 5 मिनिटं आहे बस. तर काय प्रकरण चाललंय आमचं की आपण ज्ञानी आहे का अज्ञानी आहे? ज्ञानी आहेत की नाही? मग केवळ ज्ञानी का नाही? इथं काय तुम्ही अजून मोक्षात का नाही हो? तुम्ही ज्ञानी आहे का अज्ञानी? आता प्रश्नचिन्ह पडलं की नाही, ज्ञानी आहे का अज्ञानी? म्हणजे ज्ञानी असलं तरी पूर्ण ज्ञानी नाही आहे. अज्ञानी कुठल्या अपेक्षेने आहे हे सांगायला लागले. तर इथं घेतलं काय? दिसतंय का बोर्डवरचं? तर पहिलं सांगितलं प्रसज्ज निषेध असा एक शब्द आहे शास्त्रामध्ये. काय तर त्याला काय म्हणायचं? सर्वथा रहित असणं ह्याला म्हणायचं प्रसज्ज प्रतिषेध. परवा दाखवलं होतं मी सगळ्यांना तुम्हाला बोर्डवर. आणि दुसरं सांगितलं पर्युदास प्रतिषेध म्हणजे काय? कथनचित नाही असं सांगायचं असतं. जसं म्हणलं की एखादी स्त्री वांझ आहे तर तिला म्हटलं जातं ना काय? पोटरहित. काय म्हणतात एक शब्द? तिला उदर नाही आहे असं काहीतरी एक शब्द असतो ना. म्हणजे तिला उदर नाही आहे असं म्हणताना तिला पोट नाही का? कुठला प्रतिषेध झाला सांगा? तिला पोट नाही. वांझ स्त्री आहे, तिला पोट नाही, हे कोणाच्यात बसवायचं? हा, बरोबर. म्हणजे हे नाव घ्या बघू. पर्युदास. पर्युदास प्रतिषेध केला की पोट आहे पण मूल नाही, म्हणून तिला म्हणलं जातं वांझ किंवा ती पोटरहित असं वगैरे म्हणलं जातं. किंवा दुसरं उदाहरण सांगा. समजा एखाद्या रूममध्ये रात्रीच्या वेळी तुम्ही डिम लाईट लावून ठेवता किंवा असं काहीतरी इंडिकेटर असतंय ना, लाईट आहे की नाही दिसणार. मग तेवढा उजेड असतो, बाकीचं सगळा अंधार आहे. मग कोणाला तरी वस्तू आण म्हणून सांगितलं तिथून, त्यांनी काय म्हटलं? अंधार आहे तिथं. मग अंधार आहे म्हटल्यावर कुठलं निषेध केला सांगा? तिथं उजेड नाही असं म्हणताना. हां, श्रावणी सांगा काय कळलं? श्रावणी काय कळलं नाही तर विचारत जावा. तुम्ही नवीन आहे, तुम्हाला माहिती झालं तर मला कळेल उलट काय कसं सांगायला पाहिजे.
हा विचारते काय म्हणजे हे कळलं का मी आत्ता काय सांगितलं ते? नाही कळलं का? परत एकदा सांगते ऐका. जेव्हा आपल्या आता एखादं सूक्ष्म जीव घ्या, जाऊ दे, तुमच्या शाळेमध्ये असणारा एखादं कोणीतरी विद्यार्थी होता, कोणीतरी एक शिष्य कोणीतरी होता, तर त्याच्याकडं ज्ञान होतं का नव्हतं? होता तो, बरं का, पण तरी सुद्धा ज्ञान होतं का नाही त्याच्यामध्ये? तुम्ही पेशंट तपासता, जाऊ देत, कोमामध्ये गेलेला एखादा पेशंट आहे, त्याच्याकडे ज्ञान असतं का नसतं? करेक्ट. हा, म्हणजे ज्ञान आहे पण रिॲक्शन नाही आहे त्याची, म्हणून तुम्ही त्याला काही जड म्हणत नाही, ते पण ज्ञानीच आहे. मग तिथं त्याच्यात ज्ञान नाही असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस त्याला कुठला निषेध केलाय? थोड्याशा अपेक्षेने सांगतोय की ज्ञान नाही, म्हणून तिथं म्हणायचं पर्युदास. हा शब्द शास्त्रात आलाय म्हणून सांगायला की पर्युदास प्रतिषेध म्हणजे कथनचित विरोध आहे, सर्वथा विरोध नाही. मग याच्यासाठी एक्झाम्पल घेतलं होतं, आवाज म्यूट ठेवते तुमचं. जसं दगड अज्ञानी आहे आणि निगोदी जीव अज्ञानी आहे. सांगा दोन्हीमध्ये काय फरक? ज्ञानी कसा आहे? कथनचित ज्ञानी आहे, म्हणजे संपूर्ण ज्ञान नाही आहे त्याच्याजवळ, म्हणून सांगितलं त्याला कथनचित म्हणताना पर्युदास म्हणायचं. शब्द फक्त असते तो शास्त्रामध्ये लय अवघड वाटतंय असं आपल्याला, पण ते शब्द समजले की सोपं वाटतंय, तेवढंच समजून घ्यायचं. आम्हाला तेवढंच येतं, लय येत नाही. म्हणजे पर्युदास म्हणताना थोडंसं ज्ञान नाही एवढं सिद्ध करायचंय. सर्वथा ज्ञानाने शून्य नसतं कोणी सुद्धा जीव, आणि जे सर्वथा रहित असतात ते नियमाने दगड असतात, जड असतात. मग त्याला म्हणायचं प्रसज्ज प्रतिषेध. एवढंच शिकलात तरी लय झाला आज. म्हणून सांगितलं काय की माझ्यामध्ये ज्ञान नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेस त्या ज्ञानाचं कथनचित विरोध केलेला असतो, सर्वथा विरोध नसतो. ज्ञानाच्या विभाव परिणमन अपेक्षेने म्हणजेच ज्ञान नाही म्हणून अज्ञानी म्हटले आहे, पण ज्ञानाचा सर्वथा निषेध नाही. चेतनतेचे अनुभवन नसणे याला अज्ञान म्हटले आहे. स्वतःचं ज्याला ज्ञान नाही, स्वतःविषयी जो अज्ञानी आहे तोच खरा अज्ञानी म्हणला. बाकीच्या मिथ्या दृष्टीला तर म्हणतोच की आपण, म्हणजे आता जो कोणी 1 ते 3 गुणस्थांवरती जीव आहेत ते सगळे अज्ञानी म्हणले जातील, भलेही त्यांच्याकडं 11 अंगाचं ज्ञान आहे. 11 अंगाचा ज्ञानी असेल तरी सुद्धा तो अज्ञानी म्हणला जातो. मग आपण महाज्ञानी. म्हणजे तिथं ज्ञानी कोणाला म्हणायचं? ज्याला मी भिन्न आहे आणि हे सगळं परद्रव्य भिन्न आहे ह्याची भावभासना झाली तो ज्ञानी. मग एवढंच करायचं आहे हो धर्मामध्ये, लय अवघड काय करायचं नाही आहे. आपल्याला धर्म करायचं, स्वाध्याय करायचं म्हणजे काहीतरी टेन्शन, ते मोक्षाला जायचं म्हणजे किती मोठं काम आहे माहिती का तुम्हाला, असं वाटतं. पण तसं नाही आहे, खूप सोपी कला आहे. फक्त घरात बसा, दुकानात बसा, काय काम करत असला तरी सुद्धा मी याच्यापासून वेगळा एवढं अनुभवन करणं यालाच ज्ञानी म्हणलं. ज्याला एवढं मिळालं ना तो केवळ ज्ञानी होतो. जसं शिवभूती मुनी, काय झालं, त्यांनी काय केलं होतं, एवढंच जाणलं तुष भिन्न आहे, माश भिन्न आहे. किती ग्रंथ वाचली होती सांगा, काहीच लक्षात राहत नव्हतं त्यांच्या. तर मग आपण तर त्यांच्यापेक्षा ज्ञानी आहे. एवढं समजलं म्हणजे ज्ञानी का नाही? मग सगळे तुम्ही ज्ञानी झालात. मग आता त्या ज्ञानाचा उपयोग करायचं भेद विज्ञानासाठी, सम्यक दर्शनासाठी. एवढं केलं तर आपण पण नियमाने केवळ ज्ञानी होणारच. जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तर तो जीव कधी ना कधी मोक्षाला जाणारच. एवढा कॉन्फिडन्स आणण्यासाठी ही गाथा सांगितली आहे. म्हणून ज्यांनी स्वतःचं वेदन केलं तो अज्ञानी नसतोच. भलेही अल्पज्ञानी असेल पण तरी सुद्धा त्याला ज्ञानीच म्हटलं जातं. कर्मधारेत जगणारा तो जीव ज्ञानाचे वेदन न करता पराचेच वेदन करतो तो अज्ञानी आहे. मला किती कर्मांचं दुःख आहे, किती संकट आहेत, मलाच का सगळे उदय येतात, किती मला त्रास होतो, हे सगळी भावना कोणाला होती? अज्ञानीला. मग आपण अज्ञानी बनायचं का ज्ञानी? कर्मांचे उदय तर तीर्थंकरांना पण चुकले नाही आहेत. मग आपण काय फार काय म्हणायचं, कुठून जन्मलोय म्हणून आपल्यावर येणार नाहीत का उदय? सगळ्यावर येणार आहेत त्या उदयात. फक्त स्थिर कसं राहायचं हे शिकवतो तो धर्म आहे. त्या धर्माला धारण करा तर संकट दूर जातील आणि आपण सुखी आनंदी राहू शकू. हो.
जाणा. केवल ज्ञानस्वरूपोऽहम् निष्कर्मस्वरूपोऽहम् स्वाधीनस्वरूपोऽहम् ॐ विसर्जन. नमो अरिहंता.